नमस्कार मंडळी, पावसाळ्यामध्ये हमखास खाल्ली जाणारी मस्त अशी कांद्याची कुरकुरीत अशी खेकडा भजी केली होती। त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे 5 ते 6 कांदे मी उभडसर चिरून घेतले होते। चिरलेले कांदे असे हाताने पहिले मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतर मी एका मोठ्या बाउलमध्ये सगळे चिरलेले कांदे काढून घेतलेले आहेत। कांदा इथे भरपूर घ्यायचा म्हणजे भजी अगदी मस्त होते। त्यानंतर ह्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि एक 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घातल्यात। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर 1.5 चमचा ह्याच्यामध्ये मी लाल तिखट घातले। तिखट आपल्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त इथे करू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा ओवा जो आहे ना तो हाताने असा क्रश करून घातला आहे म्हणजे टेस्ट खूप छान येते। त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ ह्याच्यामध्ये घातलेले आहेत। त्याचबरोबर इथे पाव चमचा मी हिंग घातलेला आहे आणि इथे 1 छोटा चमचा मी जिरे घातलेले आहेत आणि कढीपत्त्याची काही पानं इथे घातलेली आहेत। अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे आणि त्यानंतर हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। कांदा असा हाताने चोळून मिक्स करायचा, त्यामुळे काय होतं आपण जो तिखट मसाला किंवा मीठ जे घातलेलं आहे ना त्याला पाणी सुटतं आणि कांद्याला मुळताच पाणी असतं, त्याच्यामुळे मस्त असा हा ओलसर असा होतो। त्याच्यामुळे चोळून असा हा चांगला मिक्स करून घेतला। त्यानंतर 10 मिनटं रेस्टसाठी ठेवायचा म्हणजे त्याला पाणी सुटतं। आता एक 10 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता कांदा अगदी ओलसर असा झालेला आहे आणि याला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे। हे बघा या प्रकारे इतकंच पाणी सुटतं, खूप जास्त असं सुटत नाही पण कांदा चांगला असा ओलसर होतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये बेसन पीठ आपल्याला घालायचं आहे। आता इथे याच्यामध्ये डायरेक्ट पाणी वगैरे काही न घालता डायरेक्ट बेसन पीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ कोरडंच असं भिजवून घ्यायचं आहे। कांद्याला मुळता पाणी सुटलेलं असतं आणि आपण हे तिखट आणि मीठ घातल्यामुळे अजून जरा जास्त पाणी सुटतं आणि जसं आपण कांदा चोळतो की नाही तसं तसं तो ओलसर असा जास्त होत जातो। आपण थोडं थोडं पीठ घालून हे असं तुम्ही बघू शकता बॅटर तयार करून घेतलेलं आहे। कोरडंच आहे पण ओलसर पण झालेलं आहे। जर तुम्हाला अगदीच वाटत असेल तर पाण्याचा 1-2-3 थेंब तुम्ही शिंपडू शकता। तेलसुद्धा इथे मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण जे भिजवलेलं पीठ आहे ना ते घालायचं आहे। असे कांदे ना हाताने मोकळे मोकळे करून घालायचे म्हणजे त्याची भजी आहे ना अगदी कुरकुरीत अशी छान होते। तुम्ही बघू शकता आता मी इथे भजी तेलामध्ये सोडलेली आहे। पहिल्यांदा तेल ना अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला हे भजी तळून घ्यायचे। जर तुम्ही पटकन हाय गॅसवरती भजी तळून घेतली तर ती आतून कच्ची राहतात, वरती लालसर लगेच होतात पण ती तेवढी कुरकुरीत अशी होत नाहीत। अगदी कुरकुरीत भजी तुम्हाला हवी असेल ना तर जरासा गॅस स्लो ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला भजीही तळून घ्यायची। मस्त अशी हलकीशी सोनेरी होईपर्यंत आपल्याला ही भजी चांगली खरपूस अशी तळून घ्यायची आहेत। भजी तळून झालेली आहेत, काढून घेतलेली आहे। आता दुसरी बॅच मी तळून घेते आहे। त्यासाठी पुन्हा तेलामध्ये कांद्याचं हे बॅटर आहे ना ते असं मोकळं मोकळं करून सोडायचं म्हणजे की नाही ते आतनं पोकळ असं होतं आणि पूर्णपणे कांदा पण त्यातला असतो की नाही तो खरपूस असा तळला जातो, त्याच्यामुळे टेस्ट खूप भजीला छान येते। तुम्ही बघू शकता इथे आता मी हे भजी इथे सोडलेली आहेत आणि अलट पलट करत की नाही मीडियम गॅसवरती ही तळून घ्यायची आहेत। पटकन हाय गॅस करायचा नाही तर लगेचच ही करपल्यासारखी होतात, सोनेरी होतात पण चवीला अजिबात चांगली लागत नाहीत, कुरकुरीत मेन म्हणजे होत नाहीत। आता मी ही बघा अगदी हलकीशी सोनेरी झालेली आहे। छान अशी अलट पलट करत ही भजी मी तळून घेतलेली आहेत। काढून घेऊया। दुसरी पण बॅच इथे मस्त अशी तळून घेतलेली आहे। तेल सगळं असं नितळून घ्यायचं म्हणजे की नाही एक्स्ट्राचं तेल काही राहत नाही आणि आपली तेलकट खूप भजी होत नाहीत। या प्रकारे आता मी ही भजी तळलेली काढून घेतलेली आहेत। मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे। आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि हमखास आपल्याला असं काहीतरी मस्त चटपटीत खावंसं वाटतं ना त्यावेळेला ही मस्त अशी पटकन होणारी खेकडा भजी करून बघा, खूप छान होते। त्याबरोबर तुम्हाला जर तिखट मिरची आवडत असेल तर ती पण अशी तळून घ्या। इथे मिरची पण तळून घेतलेली आहे। मस्त आपली भजी तयार झालेली आहे कांद्याची। नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवर माझा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी